चालत नाही, कमी पडलं चालत नाही, भाजीप्रमाणे मीठ जर जास्त झालं खाऊ शकतो का आपण, कमी झालं त्याच्या विना चालतच नाही आपलं, ते घ्यावंच लागते, पण कसं राईट क्वांटिटी मध्ये पाहिजे. त्या पद्धतीनं जैवविविधता सुद्धा टिकून राहिली पाहिजे, अबाधित राहिली पाहिजे, तरच भविष्य उद्याचं. मग आता हे झालं. आता पुढचा पॉइंट आपला जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे, हॉटस्पॉट शब्द इंग्लिश मध्ये, ऑफ द बायोडायव्हर्सिटी. हॉटस्पॉट शब्द आपल्याला गेलेला आहे. हॉटस्पॉट शब्द, मोबाईल डाटा जर संपला, हॉटस्पॉट सोड, ते हॉटस्पॉट वेगळं, नेट घेण्यासाठी इंटरनेट, ते कनेक्टिव्हिटीसाठी, इकडला डाटा तिकडे ट्रान्सफर करण्याचं ते माध्यम आहे, ते वेगळं झालं. पण आता हॉटस्पॉट हा शब्द जो आहे, एक ब्रिटिश इकॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी सर्वप्रथम, हॉट म्हणजे काय, गरम, आणि स्पॉट म्हणजे काय, ठिकाण. स्पॉट हा स्पॉट शूटिंग साठी निवडलेला आहे, ते ठिकाण, कोणता स्पॉट आहे, कोणता व्हेन्यू आहे, कोणतं ठिकाण आहे. हॉट म्हणजे काय, गरम. आता इथं प्रत्यक्षात गरम घ्यायचे का, तर नाही. गरम म्हणजे काय, आपला ते आग आहे, चटका लागणार आहे, तिथं जाऊ नका. म्हणजे काय, संवेदन आहे. मतदानाच्या वेळेस सुद्धा किती संवेदनक्षम क्षेत्र आहे बघा, ते मतदान केंद्र संवेदनक्षम, तिथं काय गोंधळ होण्याची शक्यता आहे, काहीतरी म्हणून तिथं काय पोलीस प्रोटेक्शन जास्त मागवलं जातं, किंवा काहीतरी व्यत्यय येणार आहे त्या प्रोसिजर मध्ये, म्हणजे काय डिस्टर्ब होणार आहे तिथं, तशी संवेदन क्षेत्र. एखादी भांडणं वगैरे झाली तर काय संवेदन क्षेत्र त्याला लागू केलं जातं, संवेदनक्षम हॉटस्पॉट जारी केला जातो. म्हणजे काय, तिथं काहीतरी धोका आहे, मग अशी धोक्याची क्षेत्र आहेत जैवविविधतेचे, मग त्याला काय म्हणतो आपण, हॉटस्पॉट. हॉटस्पॉट जो शब्द आहे कोण दिलाय सर्वप्रथम, तर ब्रिटिश इकॉलॉजिस्ट आहेत, मायर्स म्हणून आहेत. मायर्स ब्रिटिश परिस्थितिकी तज्ञ आहेत, इकोसिस्टीमचा जो अभ्यास करतात सगळ्या, इकॉलॉजिस्ट त्याला म्हणतो आपण. त्यांनी काय केला, हा शब्द मायर्स या सायंटिस्टनी दिलेला आहे. परीक्षेमध्ये जर विचारलं कोण दिला हा शब्द सर्वप्रथम, कोण प्रयोग केला, हॉटस्पॉट म्हणजे काय किंवा संवेदनक्षम क्षेत्र म्हणजे काय, तर मायर्स हे जे सायंटिस्ट इकॉलॉजिस्ट आहेत, परिस्थितीचा अभ्यास करणारे तज्ञ आहेत, त्यांनी हा शब्द दिलेला आहे, हे सांगायचं आहे त्याच्यामध्ये. मग काय, जगामध्ये अशी किती क्षेत्र आहेत, जवळपास 34 क्षेत्राची नोंद झाली आहे, स्थळ आहेत असे हॉटस्पॉट, जिथं की बायोडायव्हर्सिटी आता विनाशच होणार आहे, तिथं संपतच आलेली, खतम होणार आहे तिथलं. मग अशी ठिकाण आहेत, मग तिथं जर काय संवेदन क्षेत्र असेल ते संवेदनक्षम, तर आपण काय करतो, पोलीस पाठवतो तिथं जास्त, म्हणजे तिथे काळजी जास्त घेतली जाते की, मतदान पेट्या सगळी यंत्रणा काय, आता रेड अलर्ट जारी केला पावसाचा, मग काय नद्या काठींची जी घर आहेत त्यांना काय जागरूकता, सावधानतेचा इशारा, सतर्कतेचा इशारा दिला जातो, की आता केव्हाही पाऊस जोराचा होऊ शकतो, तर तुम्ही काय सावधगिरी बाळगा. मग मच्छीमार असतील, काय गुरंढोरं चारणारे असतील तर आपली गुरं बाहेर काढू नका, शेतकरी असेल शेताकडे जाऊ नका, व्यवस्थित आपले सगळे शेतीची राखण का असेल आपलं धान्य वगैरे त्याची नासाडी होणार नाही. ते म्हणजे काय रेड अलर्ट जारी केल्यानंतर, तसं काय संवेदनक्षम क्षेत्रामध्ये हॉटस्पॉट जिथं जारी केलेला आहे, अशी भारतामध्ये सुद्धा 3-4 ठिकाण आहेत की जिथं हे बायोडायव्हर्सिटी आता खत्म होण्याच्या संपण्याच्याच ह्याच्यामध्ये अशी काही आहेत क्षेत्र. मग तिथं काय केलं पाहिजे आपण सुद्धा, तिथं ते संपू नये, बायोडायव्हर्सिटी तिथली अबाधित राहावं, टिकून राहावं, म्हणून आपल्याला तिथं प्रयत्न करायचे. ते जारी केलं म्हणजे काय, फक्त ती घोषणा करून टाकली आणि बसलेला आहे का, शासन स्तरावर इंटरनॅशनल स्तरावर त्या त्या ठिकाणी मदत पुरवली जाते, आणि तिथली जी बायोडायव्हर्सिटी आहे पूर्ववत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अजून सुद्धा चालू आहे, की कशी बायोडायव्हर्सिटी, कशी जैवविविधता तिथं टिकून राहील, आणि पूर्वीसारखं त्या प्राण्यांचा वावर, त्या पशु पक्ष्यांचा अन्न साखळ्या, अन्न जाळे कसं कंटिन्युअस त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी येईल याचा प्रयत्न चालू आहे. भारतामध्ये सुद्धा याची किती क्षेत्र आहेत, 34 स्थळ कुठली आहेत, जगामध्ये आहेत, ऑल वर्ल्ड मध्ये, वर्ल्ड वाईड जर आपण त्याचा विचार केला, पण भारतामध्ये 3 का 4 एवढे आहेत, 3 किंवा 4, 3 लिहिलं तरी चालते, 4 लिहिलं तरी चालते. परत पुढे काय सांगितलंय, या क्षेत्राने एकेकाळी एवढी होती म्हणलेला आहे, पृथ्वीचा 15.7% एवढा भाग व्यापलेला होता, आज सुमारे 86% आधीच नष्ट झाल्यात. याच्यापैकी 15%पैकी 86% नष्ट झाल्यात. सध्या फक्त 2.3%च एवढा भाग ह्या संवेदनक्षम क्षेत्राचा आज आहे शिल्लक, आणि तो जर काय असं जर चालू राहिलं हे, ते सुद्धा खतम, ते सुद्धा काय एंड होऊन जाईल, संपून जाईल ती जैवविविधता तिथली.
म्हणून आपला तिथं जैवविविधता अबाधित टाकण्याचा आहे. आता भारताचा विचार करता भारतामध्ये 100 प्राण्यांच्या ज्या प्रजाती ज्या स्पेशीज आहेत, आम्हाला प्रश्न आलता पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते, आला होता म्हणा अनिताला. केव्हा झाला तुझा पेपर अनिता भिले? काल झालाय का आज झाला? आता शाळेवरती मुख्याध्यापक संघ, ते शाळा खाजगी शाळाचं मंडळ, ते पेपर आउट करणारे त्यांचं वेगवेगळं असतं जिल्ह्यावाईज. आपलं लातूर जिल्ह्याचं वेगळं, तालुका. परवा झालाय पण 14 ऑगस्टला पर्यावरणावर परिणाम करणारे घटक आपण शिकवलंय बघ. लिहिलीस का? मग लिहिला का पेपर मध्ये व्यवस्थित? मग ते मार्क पडून जाणार. मग हे जे पर्यावरण परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत, जैविक अजैविक, ते येतेच मग सांगते कंपल्सरी. कारण काय, चॅप्टर आहेच 5 मार्कासाठी 6 मार्कासाठी, मग त्याच्यापैकी येणारच आहेत ते काही का होईना. सगळे लिहिले म्हणून ओके. चला मग हे जी क्षेत्र आहेत यामध्ये ही किती आहे लाखामध्ये का संख्या? 3-6 कडे 1,50,000 वनस्पतीच्या प्रजाती समाविष्ट आहेत, ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50% आहेत. म्हणजे हे जे संवेदनक्षम क्षेत्र आहेत, हॉटस्पॉट आहेत, तिथे जारी केलेला, ते आता संपणार आहेत. तर ते एवढ्या संपायला लागलेल्या आता प्रजाती. बघा आपल्या लहानपणी जेवढ्या प्रजाती होत्या, आपल्या लहानपणी होती बघा ज्वारी वगैरे, हायब्रिड ज्वारी, आज कोण पेरायला लागले का? त्याची हेच होऊन गेलं की आता ते इंडेंजर्ड, त्याची नष्टच होऊन झाली प्रजाती. आज शिल्लकच नाही कुठं कुठं तर असेल, मग ते काय बोटावर मोजण्या इतक्या क्षेत्रामध्ये. म्हणजे ती वनस्पतीची प्रजाती आता ती नव्यानं निर्माण करता येणार का? नाही. एकदा संपून गेलं की झालं, ते संपलं. अशा पद्धतीनं प्राण्याचं तेवढं आता या एकूण जगापैकी 50% आहेत. तर पुढे भारताचा विचार करता 135 प्राण्यांच्या प्रजाती या संवेदनक्षम क्षेत्रामध्ये, त्याच्यापैकी ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाट म्हणजे आपला महाराष्ट्र आला, केरळ, तामिळनाडू हा पश्चिम घाट. त्याच्यामध्ये जे आहे पश्चिम घाटात 1,500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतीच्या प्रजाती आढळून येतात. जगातील एकूण वनस्पतीपैकी प्रजातीपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. त्याच प्रदेशामध्ये, त्या दुसरीकडे येत नाहीत. प्रदेशनिष्ठ म्हणजे काय? एकनिष्ठ. आपण म्हणतो की ह्या पार्टीशी एकनिष्ठता आहे त्याची, म्हणजे कुठं जात नाहीत, दुसरीकडे ते उगवतच नाहीत, त्याच ठिकाणी त्यांचं काय येतात. आता फॉर एक्झाम्पल ऍपल, आपल्याकडे येते का? नाही. त्याच्या वातावरण वेगळं. जम्मू काश्मीर थंड हवेच्या प्रदेशामध्ये, हिमाचल तिकडच राहते, हिमालयामध्ये. परत हे आपल्याकडं हे सुद्धा प्रयोग झालेले होते आपल्याकडे सुद्धा, जे सौदी अरब मध्ये खजुराची झाडं लावली, पण ते तेवढंच यील्ड देत नाही, उत्पादन होत नाही. का बरं? त्याचं ऍटमॉस्फिअर वेगळं, तिथली जी माती आहे त्याचा पीएच वेगळा, तिथला सामू मातीचा, त्याच्यावरती डिपेंड. आपण सुद्धा मातीचं परीक्षण करूनच पिकं घेतली पाहिजे. म्हणजे माती कशी, मातीची उत्पादक क्षमता कशी आहे, कोणतं पीक त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे येते. डॉक्टरकडे गेला लगेच टेस्ट करते, तुमची युरिन टेस्ट करल, ब्लड टेस्ट करल, WBC किती आता काउंट करल, मग निदान लावणार, डायग्नोसिस करणार की काय ट्रीटमेंट चालू करायची. गेला पेशंट लगेच त्याला दिलं इंजेक्शन, नाही असं होत. मग आपण सुद्धा काय केलं पाहिजे, माती कोणत्या प्रकारची आहे, मातीचा पीएच काय, मातीमध्ये कोणता कंटेंट कमी अधिक आहे, त्या पद्धतीने पिकं सुद्धा घेतली पाहिजेत, मग उत्पादन भरपूर येणार आहे. अशा पद्धतीने तिथलं खजूरसाठी जे लागणारं वातावरण आहे, त्याचा पीएच आहे, त्याची फर्टिलिटी आहे, ती वेगळी आहे तिकडली, मग त्याच ठिकाणी ती येतात, एकनिष्ठ आहेत ते त्या मातीशी. अशी जी आहेत ती नष्ट व्हायला लागली आहेत. परत जगातील ही जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे कोठे आहेत याविषयी अधिक माहिती मिळवा. कुठे कुठे आता खजूर कुठं तिथंच पिकतंय. असे बरेचसे ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून आपण सांगितलं, असे बरेचसे आहेत. परत काय सांगते, धोक्यात आलेली देशातील 3 वारसा स्थळे, त्याच्याविषयी अजून. वारसा म्हणजे काय, जे काही आपल्याला पूर्वजाकडून मिळालेला आहे वारसा म्हणजे. त्याच्यामध्ये काही 3 वारसा स्थळे आहे, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या 6 राज्यात व्याप्ती असलेला पश्चिम घाट या 6 राज्यामधून गेलेला आहे. खाण उद्योग व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामामुळे धोक्यात आलेला आहे. काय केलं आता तिथं पश्चिम घाटावर, खाण कामाचे उद्योग वाढले, मोरूम मटेरियल. आता एकीकडे प्रगती होत असताना रोड करायचे, मग तिथं अगोदर काय, एक मोरूम लागेल, मटेरियल लागणार का नाही, खडी लागेल, मग ती कुठून काढली जाणार आहे,
जमिनीच्या भूगर्भामधून अर्थच्या सरफेस मधूनच निघणार आहे की का दुसरीकडून येणार सोर्स त्याचा. तिथं काय केलं जाणार आहे, त्या पश्चिम घाटामध्ये खाणकाम खोदकाम, तिथं वाहनांचा वावर वाढला. मग हॉटेल्स आल्या तिथं, रोड करण्यासाठी वृक्षतोड करावी लागली आणि तिथली जी जैवविविधता आहे नष्ट होणार आहे. तिथली जी प्राणी आहेत पशु आहेत, एक एक करून काय होणार आहेत, कमी होणार आहेत. आणि त्याचा परिणाम, विपरीत परिणाम तिथल्या जैवविविधतेवर, तिथल्या परिसंस्थेवर होणार आहे असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. या कामामुळे धोक्यात आला आहे. तेथील आशियाई सिंह व रान गवे यांचे अधिवास धोक्यात येतात. सिंहाचाच एक प्रकार आहे आशियन लॉयन म्हणून, आशियाई सिंह. रानगवे ह्याच्यामध्ये सापडतात. हे एक गेंड्यासारखाच प्रकार आहे रानगवे म्हणजे. आता पुढे जे 3 वारसास्थळे आहेत, हे 3 वारसास्थळे आहेत. आसामचं मानस राष्ट्रीय उद्यान, ते कशासाठी प्रसिद्ध आहे, आसामचं एकशिंगी गेंड्यासाठी, वाघ व एकशिंगी गेंड्यासाठी. मग तिथं काय, ते धोक्यात कशामुळे आलंय, ते प्रसिद्ध कशासाठी होतं, एकशिंगी गेंडा व वाघासाठी. मग तिथं जे काय पाण्याचं जे धरण आहेत आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर, बेसुमार वापर व्हायला लागला वीज निर्मितीसाठी म्हणा, कारखान्यासाठी. मग तिथं सुद्धा काय प्राण्यांचा वावर असणाऱ्या जंगलामध्ये जर वाहनं, परत काय कारखाने ही जास्त उभी केली गेली, प्लांट ह्याचे लाईटचे प्लांट, औद्योगिक क्षेत्र वाढलं तर तिथल्या प्राण्यांना धोका आहे. तिथले जीव विस्कळीत होणार आहे. हे काय आपलं आसाममध्ये मानस राष्ट्रीय उद्यान आहे, ते एक वारसा स्थळ आहे आणि ते काय झालेलं आहे, धोक्यात आलेलं आहे. एवढं लक्षात ठेवायचं. पुढे ते कशासाठी प्रसिद्ध होतं म्हणून विचारलं जातं. एक शिंगी गेंडा म्हणजे काय, आसामचं मानस राष्ट्रीय उद्यान आहे. परत पुढे जे आहे पश्चिम बंगालमधील सुंदरबन, पश्चिम बंगालमध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये सुंदरबन नावाचं हे जे सँक्च्युरी आहे, उद्यान आहे, ते सुद्धा वाघासाठी राखीव आहे. हा आणि धरणे, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी यासाठी खोदलेले चर, यामुळे सुद्धा तेथील वाघ व पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. ही वारसा स्थळ आहेत. हे पश्चिम घाटाचं एक मानस राष्ट्रीय उद्यान आणि सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, याची ही जी व्याप्ती आहे त्यांची, तिथं वावर वाढलेला माणसांचा, मग त्याच्यामुळं कारखाने, मशिनरी, त्याच्यामुळे तिथल्या प्राणी पशु पक्षी काय नष्ट व्हायला लागल्या, त्यांचं अन्न कमी व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे तिथलं परिस्थिती धोक्यात आलेली आहे असं सांगितलेलं आहे. पुढे जे आहे, भारतातील नामशेष झालेल्या प्राण्यांची व पक्ष्यांची नावे मिळवा व सर्वांना सांगा. हा चला असू द्या. त्याच्यामध्येच फॉल्ट आहे वाटतं. पिन बस ना का, हळू करावं. खाली धरले असतील सर. उघड वायर होतं वाटतं तिथं. येते तिकडे चालूच आहे. दिसते का स्क्रीन तुम्हाला, फक्त इथली झाली असं करा. हा दिसते व्यवस्थित, रिस्टार्ट झालेली आहे. कोण आहे, काय म्हणायला लागले आता, प्रश्न यायला लागल्यात म्हणायला लागल्यात बघा मुली तर. सर ब्लॅक दिसत आहे, आता दिसते का व्यवस्थित, ओके. आणि तर म्हणायला लागली की तुम्ही सांगितलेले सगळे प्रश्न येत आहेत म्हण. चालते चालते, ओके. सृष्टी, श्रुती, मग अनिताला भरपूर मार्क पडतात बघा, हुशार आहे अनिता. हा अशा पद्धतीचे प्रश्न जर आले आपण लिहिता आलं पाहिजे. आता काय सांगत होतो आपण, भारतातील नामशेष झालेल्या प्राण्यांची व पक्ष्यांची माहिती मिळवा. इंटरनेट आहे, मोबाईल आहे, भेटलाच. आपण काय मग ते रील्स बघणं, इंस्टाग्राम बघणं, त्याच्यामध्ये वेळ घालवतो. सगळ्यात जास्त वेळ त्याच्यामध्ये जातो. ते लक्षच किती वेळ झालाय, किंवा जेवणाची सुद्धा आठवण राहत नाही. एक रील्स ते हे केलं त्याच्यासारखी दुसरी रील्स येते त्याच्यापेक्षा चांगली, अरे बापरे अजून बघावं, अजून ते स्क्रोल करण्यातच जाते आपलं टाइम. हा जसले आता जे आपण सर्च हिस्ट्री, ते गुगल आहे, आहे ते
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत, त्यांना लगेच तुमचं माइंड रीडर आहे त्याच्याकडे. तुम्ही जसं सर्च केलंय, सर्च इंजिन आहे ते लगेच तेच रील्स दाखवतो. तुम्ही जर काय स्पोर्ट विषयी काही सर्च करत असाल अदर, त्याच्यासारखं ते स्लाइड दाखवल, ते रील्स दाखवल, त्याची ऍक्टिव्हिटी तिथं काय अपलोड करते त्यानं. त्याच्यामुळे काय त्याच्या नादाला जास्त आहे नाही. फक्त आपलं जे काही माहिती आहे पाहिजे तेवढीच घ्यायचं आणि त्याचा तात्पुरता वापर, मर्यादित वापर केला पाहिजे. मग हे भारतात बघा पूर्वीच्या काळी ते खार असतील, काय म्हणता म्हण खारुताईला, हा खारुताईच म्हणतो की, ती जी आहे अतिशय बुजार आहे, लाजरी आहे. त्याच्या बुजरेपणामुळे काय त्या प्रजातीची काउंटिंग तेवढी नाही, पण आज कमी झालेलं प्रमाण त्यांचं. गणना काही होत नाही त्यांची किती आहेत काय नाही. आणि ते जर काय कोण गणना करत बसलं, शासनानं जरी ते प्रकल्प राबवला, करता येत नाही. लगेच ते पळून जातात कुठे दिसेनाच होत्यात. पूर्वी अजून एक प्रजाती आहे, शेकरूस खार. शेकरू खार म्हणजे काय, शेकरू हा एक पक्षी आहे बघा, प्राणी आहे बघा, शेकरू. हा शेकरू आपला राज्य प्राणी आहे, माहिती पाहिजे तुम्हाला. ते खार आणि शेकरू एकसारखा दिसणारा जो होता तो आज नामशेष झाले, माहितीच नाही आपल्याला. कारण काय नामशेष झाले त्याचं काय म्हणतो बघा आपण, आता औषधाला सुद्धा शिल्लक राहिले नाहीत, बघायला सुद्धा बोटावर मोजणे इतके कुठं तर असतील, म्हणजे नामशेष झाले, त्यांचं नावच संपलेलं आहे. हे पक्षी सुद्धा बघा, एक बदक होता, कसला सिल्वर कलरचा, सिल्वर कलरचा काय तर बदक होता, पांढऱ्या कलरचा वेगळा आणि सिल्वर कलरचा, तो सुद्धा आज नाही, चंदेरी बदक म्हणून. म्हणजे काय या प्रजाती काय नामशेष झालेल्या आहेत, संपल्यात. चिमण्यांची सुद्धा तीच अवस्था आली आहे. आता हे जे काय कारखाने आहेत, पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास आहे, आणि इंटरनेट सुद्धा धोकादायकच आहे. ह्याचे वेव्ह येतात लहरी येतात, आणि ह्यांच्यामुळे सुद्धा काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, रेडिओ लहरी येत आहे, तरंग येतात, आणि त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मृत्यू व्हायला लागला पशु पक्ष्यांना, त्यांचा आदिवास प्राण्यांचा जंगलतोड. एक उग बघा, एक जर आपण काय केलं, एक क्वार्टर, एक सरकारी क्वार्टर जर बनवलं राहण्यासाठी पोलिसांना म्हणा, प्रत्येक कोण कोण का असणार ते, तिथं काय करावं लागेल, एक दवाखाना, तेवढं एअरपोर्ट, मोठी जर आपला मेट्रो सिटी बनवायची असेल, कितीतरी तिथं झाडं थोडा लागणार, जागा व्यापणार, आणि तिथली परिसंस्था नाश होणार आहे. म्हणून ह्या प्राणी पशु प्रजातीच्या नष्ट व्हायला लागल्या, जसं जसं विकास होत आहे तसं. हे कोण आहे उद्याच बोलायला लागले बघा, सर उद्या क्लास किती वाजता आहे, टायमिंग सांगा. शेवटी जाताना सांगतोय की, शेवटी टायमिंग सांगतोय. उद्या परीक्षा सांगते वाटतं की मॅडम, उद्या इंग्लिशची परीक्षा असेल आणि सायन्सच्या क्लासला सुट्टी असेल. मॅथचा सांगितलेत का, हा मॅथचा जो काही टायमिंग असेल त्या टायमिंगला हजर. 3 तास यायला लागलेत का ऑनलाईनचे, 3-3 तास. तुम्ही ब्रेक द्यायला लागलेत का मध्ये एखादी 5 मिनिट 10 मिनिट. बरं बरं, चला मग एवढा अभ्यास म्हणल्यावर आउट ऑफ पडायला काही हरकत नाही बघ. मॅथ मध्ये आउट ऑफ, इंग्लिश मध्ये आउट ऑफ, सायन्स मध्ये तर आउट ऑफ पाहिजेतच पाहिजेत. चला पुढे काय म्हणतोय आपण, धोक्यात आलेल्या प्रजातीचे वर्गीकरण. आता कोणत्या प्रजाती धोक्यात आल्यात त्याचं वर्गीकरण. मग पहिल्या इंडेंजर्ड स्पेशीज, संकटग्रस्त प्रजात्यात. आता हे काय आहेत सध्या कमी आहे संख्या, कमी उरलेली, संकुचित उरलेल्या, अत्यंत कमी, बोटावर मोजणे इतपत आहेत त्या. मग त्या जर काय असंच जरी चालू राहिलं हा प्रवास प्रगतीचा म्हणा, किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो, काय होईल ते होईल, आज काय उद्याचं उद्या बघूया, तर तहान लागल्यावर विहीर खोदायचं काम करूया, मग जमणार आहे का. तोपर्यंत काय विनाशाकडं, विनाशाच्याच खाईमध्ये आपण लोटले जाणार आहे. पूर्ण जगच, गाव नाही, तालुका, जिल्हा, हे पूर्ण जगाचा विचार चालू, वर्ल्ड वाईड, पूर्ण इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा ही समस्या आहे. आता इंडेंजर्ड स्पेशीज म्हणजे काय, या प्रजातीची संख्या अत्यंत कमी उरलेली असते, किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की त्या काय दिसतच नाहीत, दिसेनाशाच झाली आता आहेत, पण थोडक्यात शिल्लक. मग त्यांच्यावर जर उपाययोजना नाही केलं काहीतरी, त्यांच्या वावरासाठी वनांची संख्या वाढवणं, त्यांच्या प्रजाती काय जिथं आहेत तिथं काय आरक्षित ठेवणं ती जागा, तर त्या प्रजाती शिल्लक राहणार आहेत. मग अशा कोणत्या आता प्रजाती, उदाहरणार्थ लायन टेल्ड वानर, हा जो वानर आहे सिंहासारखा दिसतो बघा जरा जरा. मग आता वानर बघितला का कोण, सिंहासारखी दाढी वगैरे ते केस आहे त्याच्या अंगावर, मग हेच आहे लायन टेल्ड मंकी, असंच आहे. वेळ जाणार आहे आपला.
वेळ जाणार अरे बाबा. लायन टेल्ड मंकी. गुगलला करू का? हा, लय वेळ जातो त्याच्यामध्ये, नेट चालत नाही कवा. लायन टेल्ड मंकी. विजन उघडले होते वाटतं. पेपर काढून दिलेत काय तुम्हाला ह्याच्याहूनच? नवीचा वाटतंय. हा, लॉग इन घ्यावं लागतं त्याच. हा, लॉयन टेल. लॉयन टेल्ड मंकी पाहिजे आपल्याला. लॉयन टेल्ड हे काय आहे? मॅक्यू आहे ते. मंकी पाहिजे आपला. TAIL. लॉयन टेल्ड मंकी ह्याच्यासारखं दिसते. हे बघा अशा पद्धतीचं आता दाखवलं की, म्हणजे खालून केस असतात त्याच्या चेहऱ्यावरती, जसं सिंह कसा आहे त्या पद्धतीचे असतात. आता काय इंडेंजर्ड आहेत, धोक्यात आलेल्या आहेत, संपणारच आहेत, संपण्याच्याच मार्गावर. आपल्याकडे कोण बघितलंय का असं वानर? नाहीच. आपल्याकडे साधे ते केस नसणारे मंकी, आपले रेग्युलर मंकी ते आहेत आपल्याकडं. कार्टून ते उगा ते अॅनिमेशन आहे बनवलेलं. मग असे काय नष्टच होण्याच्या प्रजाती आहेत. एक माकडाचीच प्रजाती आहे. मग हे जे आहे सिंहाचं आणि माकडाचं संकरच झालेलं असेल बघा, आज सुद्धा होऊ शकते. पुण्यामध्ये जे आहे पाठीमाग लांडगा आणि कुत्र्याचं संकर होऊन एक म्हणजे कुत्राच तयार झालेला होता. म्हणजे त्यांचं फर्टिलायझेशन झालं असेल, लांडगा आणि कुत्र्याची मादी. हा, हाय अजून ते ते धोका आहे आता. हा, जन्म हा, मग ते काय कुत्रा म्हणून पाळलं गेलं त्या आदिवासी लोकांनी. नंतर त्याची लक्षणं काय, लांडग्यासारखे कॅरेक्टर त्याच्यामध्ये आले, हळूहळू विकसित होत गेले. दिसायला सुद्धा ती शिकारी कुत्रा बघा, लांडग्यासारखा थोडा थोडा. मग ते का पुन्हा हल्ले करायला लागलं पाळणाऱ्याच लोकांवर. आता तेच त्याच्या कॅरेक्टरवर जाणार आहे की त्यानं, शिकारी म्हणल्यानंतर मग असं व्हायला लागलंय. मग ते काय संकर सुद्धा व्यवस्थित झालं तर ते बरोबर आहे, जसं काही कशाचं काही केलं तर काय होणार ते. हा, मग ते काय निसर्गाच्या नियमाविरुद्धच आहे की ते, अशा पद्धतीनं. मग हा सुद्धा एक लॉयन टेल्ड मंकी एक परिसंस्थेचाच भाग आहे. आता हे चालले ते आता नष्ट व्हायला लागलेले. मग हे नष्ट होणं काय कामाचंच नाही की. हा, ते काय अबाधित राहिलं पाहिजे, टिकून राहिलं पाहिजे. परत तनमोर, मोराचीच एक प्रजाती आहे. मग हे जे मोर असतात काय असतात, असं भरपूर कलरचे पीस आहेत. त्या मोराला पिस राहत नाहीत तेवढं, लांडोर टाईपच असतो तो, मोरच आहे, नर मोरच आहे. पण काय तनमोर म्हणजे काय, जो गवतामध्ये राहतो, फक्त गवताळ प्रदेशामध्ये. तण म्हणजे काय, गवत. मग ते पूर्ण असं पिसारा वगैरे जास्त नसतो त्याला. मग ते सुद्धा काय आज इंडेंजर्ड झालेला आहे. क्वचित ठिकाणी पाहायला मिळतो हा मोर. लक्षात ठेवायचा आहे. इंडेंजर्ड स्पेसिस कोणते आता, संकटग्रस्त प्रजाती. त्याचे उदाहरण लिहा म्हणलं तर लायन टेल्ड मंकी आणि तनमोर. हे पिकॉक आहे आपला, ग्रास पिकॉक म्हणून आहे तो. पुढे जे आहे दुर्मिळ प्रजाती, रेअर. रेअर म्हणजे काय, कुठं तरच या आता काय म्हणलेलं, या प्रजाती संख्या बरीच कमी असते. या प्रजाती स्थान विशिष्ट त्याच स्थानामध्ये त्याच त्याच ठिकाणी असतात. जलद गतीने नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ रेड पांडा आणि कस्तुरी मृग, हरणाची एक प्रजाती. मग हे कसली आता, कसल्या प्रजातीत आहे, दुर्मिळ, ते बघायला भेटत नाहीत, रेअर आता क्वचितच ठिकाणी पाहायला मिळतात अशा प्रजाती. मग ह्या सुद्धा आज काय नष्ट व्हायला लागल्यात. आणि हे जर नष्ट झाले तर ही जी पूर्ण एन्व्हायरमेंट आहे, ही परिसंस्था आहे, ह्रास होईल, इम्बॅलेन्स होईल. आता पुढची जी प्रजाती आहे संवेदनशील, काय व्हॅल्यू, वल्नेरेबल स्पेशीज. वल्नेरेबल स्पेशीज मध्ये काय संवेदनशील. संवेदनशील म्हणजे काय, हे जे आहेत अतिशय लाजाळू आहेत. वल्नेरेबल म्हणजे मग खार आली त्याच्यामध्ये. हे काय करतात, त्यांची गणनाच होत नाही. हे संख्याचे चिंतेचे कारण आहे. परत काय वाघ असेल, गिर असेल, ह्याच्या प्रजाती आता वाघ नाही, लाजाळू खाली आहे, अनिश्चित मध्ये गेले ते. वाघ ह्याच्यामध्ये वलने रेबल मध्ये, वाघ तर खाणार आहे, खाल्लं वरीन वरलं खाली झालेलं होतं. हे जे आहे संवेदनशील मध्ये काय आहे, त्या बरीच घटलेली आहे. मग पट्टेरी वाघ आहे, गिर
गिरचे सिंह हे कशामध्ये आले आपल्या संवेदनशील म्हणजे काय हॉटस्पॉट म्हणलं होतं बाबा. हॉटस्पॉट म्हणजे काय धोका आहे तिथं. त्या टाईपचे हे आहेत. आणि खाली आहेत अनिश्चित. लाजाळू मध्ये हे येते बघा अनिश्चित. त्यांचं काही अनसर्टन आहे. आता त्यांच्या असतील तर असतील भरपूर प्रमाणामध्ये, पण त्यांची काही गणना होऊ शकत नाही. मग हे कमी झाली आहेत म्हणूनच गणना होणार झाली आहे. लाजाळू बुजार जरी असल्या शाय जरी असले, मग त्याच्यामध्ये खार आहे, खारुताई म्हणतो आपण, शेकरो खार, यांची माहिती शिल्लक आहे का, कोणाला घेता येणार आहे का, ते लगेच पळून जाणार आहेत. त्यांची गणना काउंटिंग जर त्यांची जर करायचं म्हणलं, कोण म्हणायला लागले दिसत नाही म्हणून. क्लिअर आहे की आता? हा ठीक आहे. मग हे आपण इकडलं तिकडं सांगितलं होतं. संवेदनशील मध्ये वाघ आणि सिंहात, गिरचा सिंह आणि पट्टे असणारा वाघ, ते काय आपलं संवेदनशील वल्नोरेबल. आणि हे जे आपण बुजार म्हणलो होतो, पळून जाणारे म्हणलो होतो, ह्याच्यामध्ये ते इनडिटर्मिनेट, अनिश्चित, अनश्युअर, शुअरिटी नाही एवढे आहेत म्हणून त्या स्पेसिस असतील क्वचितच आहेत. मग ह्यालाच काय म्हणतो आपण अनिश्चित प्रजाती. शुअरिटी नाही एवढे आहेत म्हणून त्या. मग त्याच्यामध्ये शेकरो खार आली. हे नष्टच व्हायला शेकरो सारखे खार आहेत. अशा पद्धतीनं परत काय 22 मे हा जागतिक जैवविविधता दिन, इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे म्हणून 22 मे तारीख लक्षात ठेवायची, विचारलं जाऊ शकते बघा. परत काही संस्था आता संघटना आता हे काम करायला लागले. आता आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना IUCN ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातीची यादी करत असते. रेड लिस्ट, जसं पावसाचा रेड अलर्ट आहे तसं याची रेड लिस्ट तयार करते. या यादीमधील 2 गुलाबी पृष्ठे संकटग्रस्त प्रजाती, गुलाबी कलर दिलं की ते काय आपला रेड लिस्ट त्याची जारी होते. आणि हिरवा जर कलर दिला तर हे काय पूर्वी होत्या, कसल्या होत्या, संकटग्रस्त होत्या. पण काही उपाययोजना झाल्यामुळं, काही माणसांनी जाग झाल्यामुळं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस आल्यामुळं काय केलं, काहीतरी उपाययोजना केल्यामुळे त्यांची वाढली परत प्रजाती. पण अगोदर होत्या इंडेंजर्डच होत्या, त्या रेड मध्येच होत्या. मग नंतर काय आल्या, ग्रीन मध्ये आल्या. असे 2 टप्प्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं. येतं का लक्षामध्ये? मग असं ते ही संघटना IUCN जारी करत असते. आणि त्याच्यामुळे अभ्यास करण्यासाठी मदत होणार, कोणती प्रजाती नष्ट व्हायला लागली आहे. मग ही जर नष्ट होत असेल तर आपण त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. मग ते काय धोका आहे, रेड अलर्ट जारी केला की आपण काय करतो, अगोदर अवेअरनेस, जागृत होतो, सावधानतेचा इशारा. मग त्या कल्पना भेटते आपल्याला. ऍट अ टाइम जर अचानक झाल्या त्या, नंतर पुन्हा त्या नष्ट झाल्यावर पुन्हा कुठून आपण प्रजाती आणणार आहोत, त्या मग आहेत त्यांचं जर संवर्धन केलं तर ते वाढू शकतात. पुन्हा त्यांचं संकर होऊन, त्यांचं फर्टिलायझेशन होऊन मग त्या वाढणार. आणि त्याचा फायदा एकूण सगळ्यात प्रजातीला आहेत. काही स्लोगन आता बघा, वृक्षनाश म्हणजे सर्वनाश, आज सुद्धा येऊ शकते बघा परीक्षेत. पर्यावरण किंवा जैवविविधतेसाठी काही स्लोगन लिहा, काही सुभाषिते लिहा, काही सुविचार लिहा. मग ह्याच्यापैकी वृक्षनाश म्हणजे सर्वनाश, वृक्ष असतील तरच काय आपण जिवंत राहू शकणार आहोत. राखावया पर्यावरण, करू चला वनीकरण, झाडे लावा झाडे जगवा, हे तर जुनं झालं की. परत वनश्री हीच धनश्री आहे. फॉरेस्ट हीच वेल्थ आहे, संपत्ती आहे. पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण आहे. कागदाची काटकसर म्हणजे वृक्ष तोडीला आवर, कागदच वापरणं झालो. आता आपण कॅशलेस नोटा, कॅशलेस करायला लागलो व्यवहार, फोन पे म्हणा, किंवा सगळं डिजिटल आलेलं आहे. डिजिटल त्याच्यामुळे कागदाचा कमी झाला का नाही, फाईल वगैरे ऑनलाईन झालेलं आहे सगळं. कागदाचा वापर नसता पूर्वी ह्या गट्टेच्या गट्टे फाईलचे. मग आता काय झालं, डिजिटल त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर मध्ये बसायला लागलेला आहे. त्याच्यामुळे काय कागदाची कमी गरज पडायला लागलेली आता पूर्वीपेक्षा. आणि त्याच्यामुळे काय कागद वाचतील, कमी वाचतील तर काय होणार आहे, वृक्ष वाचतील. कागद कशापासून बनायला लागलेला, वृक्षापासूनच बनायला लागलाय. असं ते एकमेकापासून झालंय. सर सायन्सचे चॅप्टर सुरू झाला आहे स्कूलमध्ये. पर्यावरणा व्यवस्थापन, पर्यावरणाचे व्यवस्थापन झालाय मग ठीक आहे की. मग आपला संपत आलेला आता. मग सांग तू काय काय झालंय ते. आणि हे कालच सांगितलं आपण, ही संघटना WWF ही जी संघटना आहे ते WWF वेगळं, आणि हे आपलं ते रेसलिंगचं होतं WWF. हे आपलं वन्यजीव निधी, वर्ल्ड काय आपण म्हणतो वाईल्ड जीव म्हणजे काय, वाईल्ड लाईफचं जे आहे त्याचं फंडिंग
निधी, त्याच्यासाठी निधी राखून बऱ्याचशा संघटना पुढे आलेल्या आहेत युनोच्या. ती काय करते, अहवाल प्रकाशित करते, त्याच्यावर काही जे आहे सर्वसाधारणपणे 30% प्रजाती नष्ट झाल्या त्यांच्या अहवालामध्ये सांगितले. आणि असं जर सुरू झालं तर काय होणार, एक दिवस या पृथ्वीचा विनाश किंवा पृथ्वी काय जाणार आहे, इथून नष्ट होऊन जाणार आहे. परत काय म्हणलं स्लोगन, पर्यावरण रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास. आरोग्याची गुरुकिल्ली, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, एकूणच काय सगळे इंटरडिपेंडंट आहेत. पृथ्वी, बायो डायव्हर्सिटी, पर्यावरण चांगलं राहिलं तर त्याचा इम्पॅक्ट एकूणच मानवावर आणि डायरेक्ट इनडायरेक्ट पूर्ण जगावरच होणार आहे. अशा पद्धतीनं हा चॅप्टर आता आपण इथं